ब्रेक पूर्वी आपण राजस्थानमधली परिस्थिती बघितली। राजस्थानमध्ये काँग्रेसचं नुकसान होत आहे। आता जाऊया मध्य प्रदेशामध्ये। बघा पडद्यावर कोणतं सरकार चांगलं असा प्रश्न आम्ही मध्य प्रदेशातल्या मतदारांना विचारला। शिवराज सिंग चौहान यांना सर्व मतदारांपैकी 75% कौल दिला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, काँग्रेस समर्थकांपैकी सुद्धा 56% लोक चौहान यांच्या बाजूने मत टाकतायत। त्यानंतर दिग्विजय सिंग यांना कौल आहे 8% मतदारांचा आणि काँग्रेस समर्थकांपैकी 21%चा, पण 75% लोक शिवराज सिंग चौहान यांच्या बाजूने उभे आहेत मध्य प्रदेशामध्ये असं दिसतंय। पुढे जाऊया। सरकारच्या कामगिरीचा लेखाजोखा बघा। सरकारच्या कामगिरीवर सुद्धा 2011 ला 75% लोक समाधानी होते। ही परिस्थिती बदलून म्हणजे अधिक टक्केवारी वाढून 82% झाली आहे। आता 82% लोक, हा बहुतेक भारतीय स्तरावर विक्रम असावा। आपण पळशीकरांना विचारणार आहोत, 82% लोक 2013 मध्ये शिवराज सिंग यांच्या सरकारवर समाधानी आहेत। एक प्रश्न हा विचारला, कोण अधिक चांगला पंतप्रधान होईल? मोदी आणि शिवराज सिंग यांची तुलना होती। मध्य प्रदेशामध्ये कौल आहे शिवराज सिंग चौहान यांना, 49% लोक त्यांच्या बाजूने आहेत, 28% लोक मोदींच्या बाजूने। आपण बघूया आता टक्केवारी आणि जागा। आज निवडणुका झाल्यावर काय होईल बघा। भाजपची जी मतं आहेत ती 50% होतील, जागा 21 ते 25 असतील। काँग्रेसची मतं 32% आहेत, पण जागा फक्त 2 ते 6% त्याला मिळणार आहेत। बसपाची 6% मतं आहेत, 0 ते 4 जागा मिळतील आणि इतरांना 12% मतं मिळणार आहेत। मतांची टक्केवारी बघा। तुलनात्मक अभ्यास आहे हा। भाजपला गेल्या वेळा 43% मतं मिळाली होती, आता 60%ने वाढतील, 50% होतील। 60% गेन आहे भाजपला आणि काँग्रेसला 8% तोटा आहे। 40%वरून त्याची मतं घसरून 32%वर होणार आहे आणि बसपाची मतं जेवढी आहेत तेवढीच राहणार आहे। आता जागांची तुलना बघा। 29 जागा आहेत मध्य प्रदेशमध्ये। भाजपच्या जागा 16 होत्या गेल्या वेळेला, या वेळेला त्यांच्या जागा 21 ते 25 म्हणजे किमान 6 ते 7 जागा वाढतील अशी परिस्थिती आहे। काँग्रेसच्या जागा 12 होत्या, फटका बसणार आहे काँग्रेसला। तो आकडा 2 ते 6 पर्यंत खाली येणार आहे आणि बसपाची जागा 1 होती, त्यामध्ये फारसा काही फरक होईल असं दिसत नाही। पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करतोय, पण मी आता जाणार आहे डॉक्टर सुहास पळशीकरांकडे। पळशीकर, मध्य प्रदेशामध्ये 82% लोक शिवराज सिंग चौहान यांच्या कामगिरीवर समाधानी आहेत। एवढा मोठा आकडा सगळ्या भारतात या सर्वेमध्ये कुठल्या राज्यात दिसलाय का? नाही, आत्ताचं आपलं जे सर्वेक्षण आहे त्याच्यामध्ये तरी निदान मध्य प्रदेशातलं शिवराज सिंग चौहान सरकार जे आहे ते लोकांच्या समाधानाच्या बाबतीत सर्वोच्च पातळीवरती आहे आणि दोन्ही अर्थांनी, म्हणजे तुम्ही जे 82% म्हणताय तेही बरोबर आहे आणि मगाशी मी जे सांगत होतो की या समाधानी लोकांना बॅलन्स करणारे असमाधानी लोक किती आहेत असं जर तुम्ही पाहिलं तर ते वजा करून सुद्धा 75% त्यांचं नेट समाधान आपल्याला दिसतं त्या सरकारबद्दलचं। आणि त्यामुळे आत्ता आपण हे जे सर्वेक्षण केलेलं आहे त्याच्यामध्ये भारतामध्ये आत्ताच्या या सर्वेक्षणातल्या सगळ्यात लोकप्रिय सरकारांमधलं सगळ्यात लोकप्रिय सरकार, किंवा लोकप्रिय म्हणण्यापेक्षा ज्याच्या कामगिरीबद्दल लोक समाधानी आहेत, ज्याला मी मगाशी म्हटलो ओव्हरऑल इम्प्रेशन, एकूण त्या सरकारबद्दलचं लोकांच्या मनामध्ये जी छबी आहे, जी प्रतिमा आहे ती अनुकूल आहे आणि त्या अनुकूलतेमध्ये मध्य प्रदेश सरकार हे सगळ्यात वरती आहे हे स्पष्टपणे आपल्याला दिसतंय आणि त्या अर्थाने तो विक्रम आहे। मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे हे जे लोकमत असतं ते स्पेसिफिक्समध्ये बदलत असतं, वेळोवेळी बदलत असतं, हे काही परमनंट नसतं। हे सगळं मान्य करून सुद्धा मध्य प्रदेशच्या सरकारचं हे जे श्रेय आहे ते मान्य करण्यासारखं आहे, कारण 10 वर्ष सरकार आहे, म्हणजे आपण ज्याला अँटी इन्कम्बन्सी वगैरे म्हणतो त्याच्या सगळ्यावर मात करून 2 सत्र टिकून राहून 3ऱ्या सत्राला जाताना हे सरकार एवढी मोठी अनुकूलता आपल्या बरोबर घेऊन निवडणुकीला उतरेल असा याचा अर्थ झाला। अतुल भातखळकर, मला तुम्हाला विचारायचं आहे, काल आम्ही गुजरातचा सर्वे पाहत होतो, त्यावेळेला मोदींना जी पसंती होती, मोदींविषयी समाधान व्यक्त करणारे जे लोक होते ते 64% होते। इथे शिवराज सिंग चौहान यांना 82% लोकांची पसंती आहे। काय केलंय त्यांनी असं? कोणत्या योजना आणि कोणती कामगिरी यशस्वी ठरली आहे? नाही, शिवराज सिंग चौहानांचं सर्वात मोठं यश हे रस्ते, वीज आणि पाणी या विषयात आहे।
म्हणजे 2013 मार्चमध्ये मध्य प्रदेशमध्ये असं एकही गाव शिल्लक राहिलं नाही की ज्या गावामध्ये 24 तास 12 महिने ते वीज देत नाही आहेत. आणि त्यांनी गुजरातच्या धर्तीवरच योजना आखून फीडर सेपरेट करून गावोगाव वीज पोचवली. त्याचबरोबर रस्त्यांची अवस्था त्यांनी 100% सुधारवली. आणखीन एक महत्त्वाचा कायदा त्यांनी 2-3 वर्षापूर्वी केला, ज्याचा गाजावाजा हा नंतर झाला. जेव्हा कायदा झाला तेव्हा फार गाजावाजा झाला नाही. आणि जेव्हा अण्णा हजारेंनी रामलीला मैदानावर ज्या अनेक मागण्या केल्या उपोषणाला बसल्यानंतर, त्या सिटिझन चार्टर्स डिमांड नावाची एक मागणी त्यांनी केली होती की लोकांना, सर्वसामान्य माणसाला गरज भासणाऱ्या ज्या 10-15 गोष्टी असतात, रेशन कार्ड असेल, ड्रायव्हिंग लायसन्स असेल, सातबाऱ्याचा उतारा असेल, अशा प्रकारची 10-12 गोष्टी ज्या आहेत या विशिष्ट मुदतीमध्ये अर्ज केल्यानंतर त्याला सरकारी कर्मचाऱ्यांना देणं बंधनकारक केलं पाहिजे. आणि मध्य प्रदेश सरकार हे पहिलं सरकार होतं ज्यांनी हा नियम केला. आणि जर का विधित मुदतीमध्ये जर का सरकारी कर्मचाऱ्याने नागरिकाला तीच गोष्ट दिली नाही तर सरकारी कर्मचाऱ्याला दंड ठोठवण्याचा कायदा केला आणि तो 100% इम्प्लिमेंट केला. त्यामुळे अशा या 2-4 प्रमुख गोष्टींमुळे आणि त्याचबरोबर शिवराज सिंग चौहानांचं सरकार जे आहे ते अत्यंत भ्रष्टाचार मुक्त आहे आणि अत्यंत लो प्रोफाईल, साधे व्यक्तिमत्व अशा पद्धतीने त्यांची इमेज आहे की ते कोणातही मिसळतात. आपण वृत्तपत्रातून वाचत असू की त्यांच्याकडचं जे अँटी करप्शन ब्युरो डिपार्टमेंट आहे ते मोठ्या प्रमाणावर कारवाई करत असतं. त्यामुळे अत्यंत साधेपणा, विकास या 2 मुद्द्यावर मला वाटतं की त्यांच्या सरकारचं फार मोठं यश आहे. आपण सुरुवातीला फक्त एकच मुद्दा मांडलात की 82% एवढं समाधान आत्तापर्यंतच्या कुठल्या राज्याला मिळालं होतं का नाही. या कालच्या सर्वेची मला कल्पना नाही, पण जेव्हा गुजरात राज्याची निवडणूक होती तेव्हा अन्य 2 चॅनलने जेव्हा सर्वे केले त्यामध्ये सुद्धा सरकारविषयी समाधान 82% आणि 84% एवढं गुजरात सरकारविषयी समाधान होतं. मला असं वाटतं की ते समाधान गुजरातच्या राज्याच्या निवडणुकीच्या मतांमध्ये परिवर्तन झालेलं आपण पाहिलं. तोच कल या ठिकाणी गुजरातच्या मध्य प्रदेशच्या निवडणुकीत दिसेल असं मला विश्वास वाटतोय. मध्य प्रदेशच्या निवडणुकीत जी ऑक्टोबर महिन्यात होणार आहे तेव्हा मोठं यश शिवराज सिंग चौहान यांना मिळेल अशी अपेक्षा आहे. सचिन सावंत, तुम्ही नाराज झाला असाल, तुम्हाला दुःख झालं असेल. तुमचा कोणताही नेता, सगळ्यात मोठे आज मध्य प्रदेशातले नेते आहेत दिग्विजय सिंग, पण ते सुद्धा चव्हाण यांच्या जवळपासही येऊ शकत नाहीत. काय अडचण आहे काँग्रेसची, काय दुखणं आहे? नाही, पहिली गोष्ट अशी की मी थोडंसं मगाशी थोडी जी चर्चा झाली राजस्थानच्या, आपण चर्चा करताना त्याला थोडीशी टिप्पणी देईन की आता तुम्ही जो प्रश्न विचारला होता की पंतप्रधान पदाचे कॅन्डिडेट कोण असणार, चांगले असणार, त्याच्यामध्ये नाही, त्याकडे येऊया. पण आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. नाही, मी तुम्हाला सगळं त्या उत्तर देतो. तुम्ही विषय मोदी असा आहे- विरुद्ध शिवराज सिंग चौहान अशी लढाई लढवताय हे मला माहिती आहे, पण आधी हे सांगा तुमचे नेते शिवराज सिंग चौहान यांच्या जवळ काय येऊ शकत नाही? दिग्विजय सिंग हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार नाही आहेत हे त्यांनी स्वतः स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही दिग्विजय सिंगांना त्या ठिकाणी आणलं त्याला काही अर्थ नाही. दिग्विजय सिंग आता राष्ट्रीय स्तरावरती काम करतात, त्यांना की मुख्यमंत्री बनवायचा विषय त्यांनी घेतलेला नाही. अनेक आमच्याकडे नेते आहेत ज्या तऱ्हेनं आता एकत्र म्हणून मिळून जे फाईट करत आहोत. आणि हे जे चित्र तुम्ही दाखवण्याचं जे चाललेलं आहे की या सर्वेमधनं आलेलं आहे, मला त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये प्रचंड मोठं प्रश्नचिन्ह आहे. कारण ग्राउंड रियालिटी त्या दृष्टिकोनातून दिसत नाही. कारण या दृष्टिकोनात जर पाहिलं तर आता हा जो सर्वे केलाय तो मला वाटतं जुलै महिन्याच्या कुठल्या तारखेला केलाय काही मला त्या माहित नाही. जूनचा शेवटचा आठवडा आणि जुलैचा पहिला म्हणजे आठवडा. ते राघवजींचा जो काही वित्तमंत्र्याचा जो इफेक्ट होता का त्याच्यामध्ये काही असा त्याच्यातनं कसला त्यामुळे इफेक्ट? जो वित्तमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला ज्याच्या तऱ्हेने त्याचं त्या फार मोठं वादळ मध्य प्रदेशच्या राजकारणात पडलं. त्याच्यामुळे कदाचित तो 15 दिवस नंतर झाला असता तर कदाचित फारच चित्र दिसलं असतं तुम्हालाही ते जाणवलं असतं. परंतु एकंदरच जर पाहायला गेलं तर भ्रष्टाचार आणि ज्या तऱ्हेनं आता जे योजना सांगतायत, मी तुम्हाला एक उदाहरण देईन. भोपाळ महानगरपालिकेच्या सीईओशी मी स्वतः बोललो होतो एलबीटीच्या संदर्भामध्ये कायदा करत असताना. गेल्या 2-3 वर्षामध्ये राज्य शासनानं वॅटच्या अंतर्गत दिलेला जो त्यांचा जो विहित जो भाग आहे तो त्यांना दिलाच नाहीये. राज्य शासनाची आर्थिक परिस्थिती अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये आहे. आजच्या परिस्थितीमध्ये ज्या तऱ्हेनं बलात्कार त्या ठिकाणी झाले, त्या विदेशी महिलेवर झालेला बलात्कार तुम्हाला जर आठवणत असेल तर क्राईममध्ये क्राईम अगेन्स्ट वुमनमध्ये मध्य प्रदेश प्रचंड प्रमाणामध्ये वाईट अवस्थेमध्ये आहे. गुन्हेगारीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाईट अवस्थेमध्ये आहे. त्या तऱ्हेनं मानवीय विशेषांक जर तुम्ही बोललात तर त्या आणि सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंटच्या संदर्भात जर बोललात तर त्या ठिकाणी सेक्स रेशो असेल, म्हणजे मातेचा मृत्यूदर असेल किंवा चाइल्ड बर्थ रेशो असेल, या सगळ्या पॅरामीटर्समध्ये मध्य प्रदेश अत्यंत वाईट अवस्थेमध्ये आहे. आता काय चांगल्या तऱ्हेने करण्याचा प्रयत्न केलाय तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे. महाराष्ट्र सरकार जे प्रसिद्धी विभागाला म्हणजे जे काम आम्ही करतो ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जनसंपर्क विभागाकरता महाराष्ट्र सरकारचं बजेट आहे 2-2.5 कोटी आणि मध्य प्रदेश सरकारचं बजेट आहे 128 कोटी. त्यामुळे एकंदरच एक चित्र निर्माण करण्याचं की मामा ठीक आहे, म्हणजे तुमचा जो मोदींवर आरोप आहे तोच शिवराज सिंग चौहानांवर आहे. एकच उदाहरण
पॉईंट देईन तुम्हाला की हे आलं नाही, राष्ट्रीय पत्रकारितेमधनं किंवा त्या ठिकाणी रिफ्लेक्ट झालं नाही. 5,000 मुली त्या ठिकाणी गायब आहेत. हा फार मोठा प्रश्न विधिमंडळामध्ये आहे त्या ठिकाणी, म्हणजे त्या ह्युमन ठीक आहे, ट्रॅफिकिंग सचिन सावंत तुमची भूमिका समजलेली आहे. आपल्याला एक ब्रेक घ्यायचा आहे. ब्रेक नंतर मी डॉक्टर पळशीकरांकडे जाणार आहे आणि त्यांना विचारणार आहे, सचिन सावंत म्हणतात ते तथ्य आहे का, आणि तथ्य असेल तर एवढे लोक समाधानी कसे, आणि मग शिवराज सिंग चौहान यांना पंतप्रधान पदासाठी सुद्धा जास्त मतं का मिळतायत. ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. ब्रेकपूर्वी मी म्हटल्याप्रमाणे मी डॉक्टर सुहास पळशीकरांकडे जाणार आहे. पळशीकर, सचिन सावंत काय म्हणाले तुम्ही ऐकलेलं आहे. केवळ प्रसिद्धी करून शिवराज सिंग चौहान यांनी ही मतं मिळवलेली आहेत, वातावरण आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न केला असं त्यांचं म्हणणं आहे. काय परिस्थिती आहे मध्य प्रदेशामध्ये, आणि चौहान विरुद्ध मोदी या आपल्या प्रश्नामध्ये सुद्धा त्यांना अधिक मतं मिळाली आहेत, त्याचं कारण काय आहे? त्याला 2-3 गोष्टी आहेत. एक तर त्याच्यातलं असं आहे की मध्य प्रदेश हे ज्या वेळेला शिवराज सिंग चौहान तिथे मुख्यमंत्री पदावर आले त्यावेळेला काही फार प्रगत किंवा विकसित असं राज्य नव्हतं. आजही ते फार नाहीये, पण त्यावेळेला अजिबात नव्हतं. आणि त्यामुळे एक किमान विकास आणि किमान रस्त्यांनी सरकार पुढे जाणं, काही गोष्टी सतत घडत राहणं किंवा घडतायत असं वाटणं, असं त्याला त्यांचे विरोधक म्हणतील. पण ते वाटणं हे सुद्धा महत्त्वाचं असतं. आणि गुजरात आणि मध्य प्रदेश यांच्यातला जो फरक आहे तो इथे येतो की गुजरात हा मुळात जास्त विकसित असलेला प्रदेश आहे, आणि ज्या राज्यात जास्त विकास असतो तिथला नागरिक हा जास्तींची अपेक्षा करत असतो. त्याचे मूल्यमापनाचे जे मानक किंवा मानदंड असतात ते जास्त कठोर असू शकतात. मध्य प्रदेशात तसं नाहीये. दुसरी गोष्ट, आपण सगळ्यांनी ह्या चर्चेत अप्रत्यक्षपणे हा मुद्दा आलेला आहे, शब्द जरी ते वेगवेगळे वापरले गेले असले तरी, की गुजरातमधलं मोदींचं नेतृत्व जे आहे ते मुख्यतः जास्त कर्कश किंवा समाजाची विभागणी करण्यावरती भर देणारं, प्रतिपक्षावरती फार जोरदार हल्ला करणारं असतं. आणि त्यामुळे मोदींच्या विरोधकही तेवढेच जास्त आहेत. ज्याला भातखळकर लो प्रोफाईल असं म्हणाले शिवराज सिंग चौहानांचं वर्णन करताना, तो शब्द एका अर्थाने बरोबर आहे. तो असा की शिवराज सिंग चौहान विनाकारण अशा प्रकारे पक्षामध्ये किंवा पक्षाबाहेर विरोधक निर्माण करण्यावरती भर न देता आहे तो राज्यकारभार पुढे रेटण्यावर आणि तो रेटून लोकांची अनुकूलता मिळवण्यावर भर देत आलेले आहेत. आणि त्याच्यात अर्थातच मग प्रसिद्धी, सरकारी प्रसिद्धी माध्यमांचा उपयोग करणं, ह्या गोष्टी त्याला पूरक म्हणून होत राहणं हे अपरिहार्यपणे घडत असतं. कारण ते सगळ्याच राज्यांमधल्या सगळ्याच सरकारांच्या यंत्रणा करत असतात. ह्यानं त्या प्रकारे त्याचा मुख्य दाखला जो असतो तो म्हणजे वर्तमानपत्रांमध्ये पानापानाच्या जाहिराती देणं, हे सगळी सरकारं करत असतात. त्यामुळे अशा प्रकारे माध्यमांमधनं लोकांपुढे राहण्याचा प्रयत्न ही सरकारं करतात, ही वस्तुस्थिती आहे. त्याचा परिणाम होतो याचं कारण आपण लक्षात घेतलं पाहिजे की तो परिणाम होण्यासाठीची एक काहीतरी मूळ अनुकूल भूमिका लोकांची तिथे तयार झालेली असते. तिसरी गोष्ट मध्य प्रदेशात जी आहे ती म्हणजे तिथल्या काँग्रेस पक्षामध्ये असलेल्या अनेक गटबाजीमुळे निर्माण झालेल्या चिरफळ्या आणि तिथे नेतृत्वाचा एकमुखी अशी प्रतिमा नसणं. दिग्विजय सिंगांचा जो उल्लेख झाला, दिग्विजय सिंग हे आता गेली 10 वर्ष जवळपास त्यांनी, ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो क्षेत्रसन्यास घेतलाय. म्हणजे ते मध्य प्रदेशातून बाहेर पडून दिल्लीत आहेत हे बरोबर आहे, पण मध्य प्रदेशवर ना त्यांचं नियंत्रण आहे ना त्यांना मध्य प्रदेश काँग्रेसवर नियंत्रण ठेवण्याची परवानगी आहे काँग्रेसमधनं. आणि त्यामुळे काँग्रेसमधली ही जी अंतर्गत स्पर्धा आहे की मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसवरती कोण नियंत्रण ठेवणार, त्याच्यामुळे शिवराज सिंग चौहानांसारख्या नेत्याला प्रतिकार करणं हे मध्य प्रदेशात शक्य झालेलं नाहीये. आणि एक लक्षात ठेवलं पाहिजे आपण की जेव्हा सरकारचं नेतृत्व एखाद्या समन्वयवादी आणि विनाकारण संघर्ष निर्माण न करणाऱ्या नेत्याकडे असतं तेव्हा त्या सरकारचा विरोध करणं हे फार अवघड जातं. आणि ते मध्य प्रदेशात काँग्रेसची पंचायत होतीये की द्विपक्षीय पद्धत आहे, लोकांना तिसरा पर्याय नाही म्हणून काही लोक काँग्रेसला मत देत असतील हे बरोबर आहे, पण कोणत्या पद्धतीने नेमकं शिवराज सिंग चौहानांचा प्रतिकार करायचा हा पेच असतो. शेवटचा मुद्दा राघवजींच्या प्रकरणाबद्दल सावंत म्हणाले ते अगदी बरोबर म्हणाले असं मला वाटतं की आपण जे लोकमताबद्दल इथे बोलतोय ते लोकमत हे ज्याला इंग्रजीमध्ये नाजूक किंवा फिकल असतं, क्षणिक असतं, क्षणभंगूर असतं. आज कोणी जर असं मानून चालत असेल की हे लोकमत आहे म्हणजे आता पुढचे 4 महिने किंवा 8 महिने असंच आपण कसंही वागलो तरी लोकमत राहील, तर ती समजूत ठरेल. आणि मला खात्री आहे ते म्हणाले त्याप्रमाणे की जर सरकारच्या काही भानगडी असतील, भ्रष्टाचार असेल, सरकारमधल्या मंत्र्यांचा गैरव्यवहार असेल, अशा गोष्टी बाहेर आल्या
तर कोणतंही सरकार, मध्य प्रदेशच कशाला, कोणत्याही सरकारची लोकप्रियता झटकन ढासळते. कारण लोकप्रियता ही गोष्ट अशी आहे की ती तुम्हाला जपून ठेवावी लागते. ती जर जपायला जमलं नाही, आणि हे जपणं एकट्या शिवराजसिंग चौहानांच्या हातात नाहीये, ती जादू नाहीये, तर तो एक सांघिक प्रयत्न असायला लागतो. तो सांघिक प्रयत्न, कुठेही तुमचा पाय छोटासा घसरला एखाद्या पक्षातल्या नेत्याचा किंवा कार्यकर्त्याचा, आणि इथे बराच मोठा घसरला मध्य प्रदेशात असं म्हटलं जात आहे, तर त्याचा निश्चित प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. हे आपण सतत लक्षात ठेवलं पाहिजे. किंबहुना मी तर असं म्हणेन की लोकमताच्या सर्वेक्षणांची अशा प्रकारची चर्चा करताना ही मर्यादा नेहमीच आम्ही लक्षात ठेवतो आणि सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे की हे लोकमत हे बॅरोमीटर सारखं आहे, की त्या वेळेला जे झालेलं आहे त्याची तपासणी करून जे चित्र आपल्याला मिळतं तो हा स्नॅपशॉट आहे. एक प्रतिमा आपल्या डोळ्यापुढे ती निर्माण होते. बरोबर आहे. म्हणूनच आपण पुढच्या 9 महिन्यामध्ये वेगवेगळे सर्वे करणार आहोत आणि त्या वेळेचं लोकमत काय आहे हे तपासण्याचा प्रयत्न करणार आहोत. मी पुन्हा एक ब्रेक घेणार आहे आणि ब्रेक नंतर आपण जाणार आहोत देशातल्या सर्वात महत्त्वाच्या राज्याकडे, म्हणजे उत्तर प्रदेशकडे. एकूण देशाचं चित्र काय आहे हे आपण उद्या जरी पाहणार असलो तरी उत्तर भारतामध्ये भाजपची परिस्थिती चांगली दिसते. आम्ही एक वेगळा प्रश्न मतदारांना विचारला. तो काँग्रेस शासित राज्यांबद्दल होता, एनडीए शासित राज्यांबद्दल होता आणि बिगर काँग्रेस बिगर भाजपच्या राज्यांबद्दलही होता. बघा काय होता तो प्रश्न पडद्यावर. तुमच्या मुख्यमंत्र्यांना पुन्हा संधी द्याल का, असं काँग्रेस शासित राज्यातल्या लोकांना मी विचारलं. बघा काय दिसतंय. राजस्थानातले लोक पुन्हा संधी द्यावी असं म्हणतात 42%. महाराष्ट्रातले लोक 36% म्हणतात पुन्हा संधी द्यावी. कर्नाटकातले लोक 47% म्हणतात. केरळमधले लोक 25% म्हणतात. ही काँग्रेसच्या राज्यांची परिस्थिती आहे. सगळ्यात जास्त समाधान अर्थातच कर्नाटकात आहे. हनीमून पिरियड चालू आहे. पुढची राज्य बघा काँग्रेसची. हरियाणामध्ये 21%च लोक म्हणतात संधी द्यावी. आंध्र प्रदेशमध्ये 20% लोक पुन्हा संधी द्यावी म्हणतात. दिल्लीत मात्र 30% लोक पुन्हा संधी द्यावी असं म्हणतायत आणि 64% लोक पुन्हा संधी देऊ नये म्हणतायत. एनडीए बघा. बघा एनडीएच्या मुख्यमंत्र्यांना पुन्हा संधी द्यावी असं म्हणणारे लोक किती जास्त आहेत काँग्रेसच्या तुलनेमध्ये. मध्य प्रदेश 64%, छत्तीसगड 68%, गुजरात 44%, पंजाब 49%. आणि आता इतरांचं बघा. बिगर यूपीए बिगर एनडीए राज्य बघा. ओडिशामध्ये नवीन पटनायक मुख्यमंत्री आहेत. 66% लोक म्हणतात पुन्हा संधी द्यावी. बिहारमध्ये नितीश कुमारांना 54% लोकांचा पाठिंबा आहे. तामिळनाडूत 46% लोक म्हणतात जयललितांना पुन्हा संधी द्यावी. पश्चिम बंगालमध्ये आपण बघितलं होतं पहिल्या दिवशी ममता बॅनर्जी पुढे होत्या. 43% लोक म्हणतात त्यांना संधी द्यावी. उत्तर प्रदेश हे असं राज्य आहे या मुख्यमंत्र्याला पुन्हा संधी देऊ नये असं म्हणणारे लोक जास्त आहेत. 44% लोक म्हणतात या मुख्यमंत्र्याला पुन्हा संधी देऊ नये. आपण बघितलं कुमार केतकर. तुम्ही बघताय काँग्रेस शासित राज्यातल्या लोकांपेक्षा एनडीए शासित राज्यातले लोक जे आहेत ते अधिक म्हणतायत की मुख्यमंत्र्यांना संधी द्यावी. तिथे समाधान जास्त दिसतंय. किंवा बिगर काँग्रेस बिगर यूपीए राज्यामध्ये सुद्धा उत्तर प्रदेश सोडला तर समाधान जास्त आहे. असं का होतंय? असं का होतं ह्याचं उत्तर देण्या अगोदर मला वाटतं एक प्रश्न आपण विचारात घेऊया की खरं म्हणजे आपल्या देशामध्ये दोनच पक्ष आहेत. सगळे लोक म्हणतात द्विपक्ष पद्धत पाहिजे, तिथं दोनच पक्ष आहेत. एका पक्षाचं नाव आहे काँग्रेस आणि दुसऱ्या पक्षाचं नाव आहे सगळे मिळून इतर बिगर काँग्रेस. आणि ते बिगर काँग्रेसमध्ये ज्या वेळेला डिव्हिजन असते त्यावेळेला काँग्रेस तुलनेने मार खाते. ज्यावेळेला बिगर काँग्रेसमध्ये 50% एकजूट जरी झाली तरी काँग्रेसला पंचायत होते. परंतु ज्यावेळेला बिगर काँग्रेस पूर्णपणे विभागलेली असते त्यावेळेला काँग्रेस राज्यावर येते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एकदा सुद्धा काँग्रेसला पूर्ण 50% मतं कधीही मिळालेली नाहीत. हायेस्ट वोट जे होतं
ते राजीव गांधींच्या 1984 व्होटला 84-85ला तेव्हा ते 49% होतं, तेव्हा सुद्धा ते पूर्ण 50% नव्हतं. म्हणजेच उरलेले विरोधी पक्ष ज्यावेळेला एकत्र येतात, आता मग ते एका बॅनर खाली आले, उदाहरणार्थ जनता पार्टीच्या बॅनर खाली आले, नंतर एकदा भारतीय जनता पार्टीच्या प्रमाणात काही प्रमाणात आले. त्यामुळे अँटी काँग्रेस पुल कोण करतो अशा प्रश्नावरती ह्या निवडणुका होतात. आताचं तुम्ही या मुख्यमंत्र्यांचं जर पाहिलं तर अँटी काँग्रेस जिथे पुल स्ट्रॉंग आहे तिथे ते काँग्रेसच्या विरोधात मत आहे. जिथे अँटी काँग्रेस पुल स्ट्रॉंग नाही, उदाहरणार्थ महाराष्ट्र, तिथे त्यांना मिळत नाही, कारण इथला अँटी काँग्रेस पुल हा तुलनेने खूपच कमी आहे. आणि म्हणजेच आपल्याला कोणताही मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा किंवा कोणत्या आघाडीचा हा का मार खातो किंवा का पुढे जातो याचं जर आपल्याला विवेचन करायचं झालं तर आपल्याला एक मान्य करावं लागेल की एक सेंट्रल पोल जो आहे, एक मुख्य खांब जो आहे या सगळ्या राजकीय सरकशीचा, तो खांब आहे काँग्रेसचा. आणि तो केव्हा क्षीण होतो? ज्या वेळेला आजूबाजूचे खांब त्याला मदत करायला किंवा विरोध करायला पुढे येतात. आणि म्हणून मला असं वाटतं की त्या मुख्यमंत्र्यांचं हे चित्र आपल्याला वेगवेगळं दिसतं. तुम्ही आत्ता सुद्धा जर पाहिलं तर भारतीय जनता पक्षाने किंवा नरेंद्र मोदींनी घोषणा काय दिली? गव्हर्नन्स दिली. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, काही प्रमाणात हिंदू ती पण दिली, पण काँग्रेस मुक्त देश करायचा. म्हणजे सगळ्यांना एनिमी नंबर 1 कोण? तर काँग्रेस. तीच लोहियांची घोषणा होती, तीच मोदींची घोषणा आहे, तीच आडवाणींची घोषणा होती, तीच मुलायम सिंगांची घोषणा होती, तीच व्हीपी सिंगांची घोषणा होती. त्यामुळे त्यांना सगळ्यांना एनिमी आयडिओलॉजी नसतो, त्यांना सगळ्यांना एनिमी हा कुठचा विशिष्ट पक्ष नाही. त्यांना काँग्रेस हा एक पक्ष आणि बिगर काँग्रेस हा दुसरा पक्ष. आणि म्हणूनच व्हीपी सिंगांच्या सरकारला भारतीय जनता पक्षाने पण पाठिंबा दिला आणि डाव्यांनी सुद्धा दिला. आणि अलीकडे तुम्ही जर आत्ता अगदी गेल्या 15-20 सोडून द्या, पण नाहीतर सीपीएम आणि सीपीआय यांनी सुद्धा अँटी काँग्रेसिझमचीच लाईन घेतली होती. त्यामुळे आपल्या देशात मुख्य पक्ष एक काँग्रेस आणि दुसरा अँटी काँग्रेस आहे. अँटी काँग्रेसमध्ये अनेक ज्या वेळेला फळ्या होतात त्यावेळेला काँग्रेस निवडून येते, नाही तर येत नाही. सुहास पळशीकर, कुमार केतकरांनी जे विश्लेषण केलंय, काँग्रेस आणि बिगर काँग्रेस अशी विभागणी आहे, हे पटतंय का तुम्हाला, का काही वेगळं म्हणणं आहे तुमचं? नाही, मी थोडंसं त्याला आणखीन जोडीन. मला असं वाटतं की हे त्यांनी जे सांगितलं त्याला आपण असं म्हणूयात की राजकारणाची किंवा राजकीय स्पर्धेची रचना कशी आहे आणि त्याचा कुणाला फायदा मिळतो आणि कुणाला तोटा होतो याचं त्यांनी चर्चा केली. त्याच्याबद्दल माझं म्हणणं मुळात असं आहे की काँग्रेसबद्दलचं मोदींचं त्यांनी जे सांगितलं ते खरं आहे, पण आता काँग्रेस नंतरच्या काळातलं राजकारण चालू आहे आणि त्यामुळे केवळ काँग्रेसच्या विरोधातलं राजकारण हे आता भारतामध्ये फारसं टिकाव धरू शकणार नाही असं मला वाटतं. पण तो भाग क्षणभर बाजूला ठेवूयात. दुसरी 2 आणखीन कारणं आहेत या सगळ्या परिस्थितीचं स्पष्टीकरण करण्यासाठी. त्यातलं एक जे आहे, म्हणजे पहिलं जर केतकर जे म्हणतात त्याला आपण म्हणूयात रचनात्मक किंवा स्ट्रक्चरल कारण असेल, तर दुसरं सोशल असतं. ते म्हणजे कोणता समाज किंवा समाज घटक तुमच्या पाठीमागे आहे. काँग्रेसचं नेहमी वर्णन असं केलं जायचं की हा पक्ष, आणि ते काही वेळेला काँग्रेसच्या दृष्टीने अनुकूल असायचं वर्णन, अभिमानाचं होतं त्यांना, की हा रेनबो कोअलिशन आहे, म्हणजे इंद्रधनुष्यासारखा हा पक्ष आहे की याच्यामध्ये म्हटलं तर अनेक रंग आहेत, म्हणजे म्हटलं तर वेगवेगळे समाज घटक या पक्षामध्ये आहेत, म्हटलं तर सगळे समाज घटक एकत्र येतात. आता हे जे वर्णन होतं ते आज काँग्रेसला किती लागू पडतं हे जर आपण बघायला लागलो तर आपल्याला असं दिसतं की याच्यातलं एक एक रंग काँग्रेसचा जो आहे, म्हणजे एक एक समाज घटक हा काँग्रेसमधनं बाजूला व्हायला लागला किंवा उडून गेला रंग. आणि त्यामुळे उरलेली जी काँग्रेस आहे ती कुणाचीच नाही असं गेल्या 20 वर्षांमधलं चित्र दिसतंय. म्हणजे श्रीमंत आणि गरीब म्हणा तुम्ही, किंवा शहरी आणि ग्रामीण म्हणा, किंवा मुख्यतः भारतीय समाजाच्या संदर्भात जी चर्चा केली जाते त्या महत्त्वाच्या जाती समूहांचा पक्ष, याच्यातला सगळ्यात मोठा समूह ओबीसी, तो गेली 25 वर्ष कधीही काँग्रेसबरोबर फारसा गेलेला नाही. 2009 मध्ये पहिल्यांदा थोड्या प्रमाणात तो काँग्रेसबरोबर गेला, तो काँग्रेसला टिकवता आलेला नसणार आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यामुळे हे दुसरं कारण आहे. म्हणजे तुम्ही जो प्रश्न मूळ विचारलाय की काही राज्यांमध्ये किंवा काँग्रेस शासित राज्यांमध्ये काँग्रेसच्या बाजूनी फारसा कल का दिसत नाही, याचं जसं स्ट्रक्चरल कारण आहे तसं सोशल कारण आहे. तिसरं, आणि ते काँग्रेसने अजिबात नजरेआड करून चालणार नाही आणि इतरांनी करून चालणार नाही असं मला वाटतं, ते म्हणजे तुम्ही काम काय करता. शेवटी तुम्हाला सरकार चालवायचं आहे किंवा विरोधी पक्ष म्हणून काम करायचं आहे. तुम्ही जर राजकीय पक्ष म्हणून कामच करत नसाल, तुमची संघटना नसेल, तुमचं सरकार आहे पण त्याचा ठसा उमटत नाही अशी परिस्थिती असेल, तर तुमच्या सरकारला मार्क कसे मिळणार हा प्रश्न आहे. आणि त्यामुळे जसा स्ट्रक्चरल आहे, सोशल आहे, तसा हा परफॉर्मन्स रिलेटेड किंवा कामगिरीशी संबंधित घटक आहे. तुम्ही पहा, आपण फारशी चर्चा केली नाही, परंतु हरियाणा घ्या. हरियाणामध्ये निगेटिव्ह मार्क्स आहेत. म्हणजे हरियाणामधलं जर नेट सॅटिस्फॅक्शन पाहिलं काँग्रेसबद्दलचं तर ते 2 आहे. आणि काँग्रेसला पुन्हा संधी द्यावी का, तर -34, म्हणजे न द्यावी असं म्हणणाऱ्यांचं बहुमत आहे. दिल्लीमध्ये तर काँग्रेसच्या कामगिरीबद्दलचं समाधान हे सुद्धा मायनस आहे, -26. म्हणजे समाधानी आणि असमाधानी यांची जर तुम्ही वजाबाकी केली तर असमाधानी असणारे लोक जास्त आहेत.
याचा अर्थ असा झाला की राज्यकारभार करण्याची संधी मिळाल्यानंतर ती संधी सांभाळून कसा राज्यकारभार करायचा याचं जे कौशल्य लागतं, जे काँग्रेसकडे होतं पूर्वी, ते काँग्रेस आता गमावतंय का काय एक पक्ष म्हणून, असा प्रश्न या 5 वर्षांच्या अनुभवावरनं काँग्रेस पुढे खरं म्हणजे निर्माण व्हायला पाहिजे. मी पुन्हा ब्रेक घेणार आहे आणि ब्रेक नंतर मला सर्व पाहुण्यांना असं विचारायचं आहे की सोमवारपासून हा सर्वे आपण बघतो आहोत. आज गुरुवार आहे आणि उद्या राष्ट्रीय चित्र बघणार आहोत. पण पूर्व भारत, दक्षिण भारत, पश्चिम भारत आणि आज उत्तर भारत या 4 ठिकाणचा जो सर्वे आहे त्यावरून त्यांचे निष्कर्ष काय आहेत, या सर्वेतून ते काय धडा घेणार आहेत. ब्रेक घेऊया आणि पुन्हा भेटूया. आजच्या कार्यक्रमाचा शेवटचा भाग आहे. मी सर्व पाहुण्यांकडे जाणार आहे. पहिल्यांदा सुरुवात करतोय सचिन सावंत यांच्यापासून. सचिन सावंत, आम्ही बघितलं पूर्व भारतामध्ये काँग्रेसचा प्रभाव नाही. त्यानंतर दक्षिण भारतामध्ये तुम्हाला कर्नाटकात गेन होतोय पण आंध्र प्रदेशात नुकसान होतंय. पश्चिम भारतामध्ये महाराष्ट्रात जैसे ते परिस्थिती आहे, गुजरातमध्ये नुकसान होतंय आणि आज जर उत्तर भारत तुम्ही बघितलात मोठं नुकसान काँग्रेसला आहे. काय निष्कर्ष काढाल तुम्ही? नाही, एकंदरच एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्या तऱ्हेनं राष्ट्रीय मॅन्डेट ज्या वेळेला येतं आणि आजही आम्हाला वर्षभराचं काम करायला वेळ आहे आणि ज्या तऱ्हेनं आमची धोरणं चाललेली आहेत ती समाजाच्या मूलभूत वर्गाला जे आम्ही आश्वासन दिली होती, आता आम्ही वचनपूर्तीच्या पर्यंत पोहोचलेलो आहोत. त्यामुळे त्याचा निश्चितच उपयोग त्या ठिकाणी होतो. आणि दुसरी गोष्ट ज्या तऱ्हेने म्हणतं की ह्या सर्वेच्या अनुषंगानं मी तुम्हाला सांगेन की गुजरातची निवडणूक झाली होती 2007ला आणि त्यावेळेला जवळपास 10% फरक आमच्यामध्ये होता आणि 2009च्या वेळी लोकसभा निवडणुकीमध्ये तो फरक 3-3.5% राहिला. म्हणजे एका दुसऱ्याची ती त्या ठिकाणी गॅप झाली आणि तेच उत्तर प्रदेशमध्ये चित्र दिसलं. आणि तशाच तऱ्हेचं चित्र तुम्हाला आता आंध्र प्रदेशमधला जर तुम्ही बघायला गेला तर आंध्र प्रदेशमध्ये देखील आम्हाला जर बघायला गेलं तर भाजपला त्या ठिकाणी काही फार मोठं यश मिळतंय असं नाही. YSR च्या तऱ्हेने असेल किंवा TRSचा विषय असेल आणि हे सगळी समविचारी पक्ष आहेत. आणि देश पातळीवरती जर बघायला गेलं तर आजच्या परिस्थितीमध्ये UPA आणि NDA या दोघांमधला जर फरक दिसला तर आज NDA हे 3 पक्षावरती सीमित झालेलं दिसतं आणि UPAच्या ज्या मॉडेल जे आहे इकॉनॉमिक मॉडेल असेल किंवा त्या ठिकाणी वैचारिक मॉडेल असेल किंवा समधर्म समभावाचं सेक्युलर मॉडेल असेल त्याबरोबर अनेक पक्ष त्या ठिकाणी येणार ह्याच दृष्टिकोनातून आमच्याकडे पॉझिटिव्हिटी दिसते. त्यामुळे हे जे चित्र आहे ते खऱ्या अर्थानं परिवर्तित होईल याबद्दल माझ्या मनामध्ये मोठं प्रश्नचिन्ह आहे. एक मुद्दा असा आहे की 1996च्या पहिल्या वाजपेयींच्या 13 दिवसाच्या सरकारच्या वेळेला त्यांच्याकडे 3च पक्ष होते. बरोबर 2 वर्षांनी 1998 मध्ये त्यांच्याकडे 18 पक्ष झाले आणि त्याच्यानंतर पुन्हा 1 वर्षांनी सरकार पडल्यानंतर 1999 मध्ये त्यांच्याकडे 24 पक्ष झाले. त्यामुळे 3 वर्षाच्या आत त्यांच्या पक्षांची मित्र पक्षांची संख्या ही 24 वर गेली, 3 वरनं 8 पटीने वाढली आणि प्रत्यक्ष जागांची संख्या त्या प्रमाणात वाढली नाही. प्रत्यक्ष जागांची संख्या 160 होती, 160च्या आसपास 161 होती. 182 झाली, 182 झाली, म्हणजे 21च त्याच्यामध्ये- वाढले. परंतु याचा अर्थ असा हे शेवटी कोण शिफ्ट झालेत? मतदार शिफ्ट झाले. मतदार का शिफ्ट झालेले आहेत? हे एवढे 21 जागा एवढे तरी का? कारण ते पाहत होते विच वे द विंड इज ब्लोईंग. आणि मला वाटतं हा काँग्रेसने विचारात घ्यायला पाहिजे. काँग्रेसकडनं एकदा एखादं राज्य गेलं की त्यांना परत जवळजवळ यायला फार त्रास होतो. तामिळनाडू गेलं, बंगाल गेलं, पंजाब गेलं, ही गेली की गेलीच ती राज्य, परत त्यांना येत नाहीत. UP गेलं, 1989 साली UP गेलं, बिहार गेलं, 1990 साली बिहार गेलं, 1989 साली UP गेलं आणि त्याच्या अगोदर ही सगळी गेली. 77 सालपासून आतापर्यंत बंगाल काँग्रेसकडे आलेलं नाही. ते कम्युनिस्टांना सोडून दिल्यानंतर त्यांनी ममताला धरलं पण काँग्रेसला धरलं नाही. हा फॅक्टर लक्षात घेतल्याशिवाय काँग्रेसचा जो डिक्लाइन जो मगाशी पळशीकांनी बरोबर सांगितला सोशल फॅक्टरचा, हे सामाजिक विभाग का सोडून जात आहेत काँग्रेसला आणि परत त्यांना ते का जवळ आणता येत नाहीत ह्याचं यथास्थित विश्लेषण करून त्याचं विवेचन करून त्या पद्धतीने पक्ष संघटना बांधण्याचा प्रयत्न झालेला नाही. अजून त्यांना असं वाटतं की आपण सर्वसमावेशक असल्यामुळे सगळी जनता आपल्या आवाक्यात येईल, आपल्या कक्षेतील असं वाटतं आणि तो एक प्रकारचा माझ्या मते बौद्धिक वैचारिक संघटनात्मक मानदे आलेलं आहे काँग्रेस पक्षाला आणि ते मानदे जोपर्यंत जात नाही तोपर्यंत त्यात सुधारणा येणार नाही. हे मानदे आत्ताचं नाही आहे, ते मधून उफाळून येतं. जसं अल्कोहोलिझमवाल्यांचं असतं की मधून ते दारू सोडतात, तसं काँग्रेसचं मानदे असं मधून येतं आणि मधून जातं. याच्यामध्ये मी एकच गोष्ट सांगेन की ज्या तऱ्हेनं केतकर साहेबांनी सांगितलं की 96 ते 98 या काळामध्ये मूलभूतरित्या भाजपच्या एकंदर कार्यप्रणालीमध्ये फरक आणला होता.
त्यांनी त्यांचा राम मंदिरचा मुद्दा बाजूला ठेवला होता, त्यांनी त्यांचा जो युनिफॉर्म सिव्हिल कोडचा मुद्दा बाजूला ठेवला होता आणि त्यांनी त्याच तऱ्हेनं 370 कलमाचा मुद्दा देखील बाजूला ठेवला होता आणि एका विकासाच्या अजेंड्यावरती कॉमन मिनिमम प्रोग्राम घेऊन त्यांनी त्या ठिकाणी नेलं. त्यावेळेला हे लोक आले. परंतु या काळामध्ये भाजपचा जो अजेंडा चाललेला आहे, तो राम मंदिरचा मुद्दा त्यांनी परत आणलेला आहे, 370 कलमाचा देखील मुद्दा आणलेला आहे आणि हे सगळे जे कॉन्ट्रोवर्सी युनिफॉर्म सिव्हिल कोडचे हे ज्या वेळेला अजेंड्यावर आले त्यावेळेला दुसऱ्या पक्षांना पर्याय राहिलेला नाही यांच्यापासून फारकत घेण्यापासून. आणि ज्या तऱ्हेनं काँग्रेसच्या संदर्भामध्ये जर एक गोष्ट फक्त सांगेन की आत्ताच 3 राज्य काँग्रेसकडे परत आली आणि त्याचबरोबर जो मुद्दा तुम्ही म्हटलं की उत्तर प्रदेश आणि बिहारमधला जो विषय आहे तो मगाशी तुम्ही जे सांगितलं 1989 नंतर जे ज्या तऱ्हेनं परिवर्तन, जसं तुम्ही मगाशी म्हणाल की फार मोठा कम्युनल अजेंडा नव्हता पण मंडल कमंडल ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी चालल्या होत्या आणि त्यावेळेला एक लिडरशिप क्रायसिस देखील काँग्रेस पक्षामध्ये निर्माण झाला होता. राजूजींच्या जाण्यानंतर तो अतिशय गडद झाला. त्याच्यामधनं ही आमची जी वोट बँक जी असते की दलित मतदार, ओबीसी मतदार, मुस्लिम मतदार किंवा बऱ्याच अंशाने एक सगळा इन्क्लुझिव्ह मतदार जो आहे तो त्याच्यामधला काही मतदार जो आहे तो अधिक प्रखर असे त्याने मांडणाऱ्या व्यक्तींकडे ह्यांच्याकडे पक्षांकडे गेलेला आहे आणि त्या प्रखर अजेंड्यावरती किंवा राज्यस्तरीय त्यांच्या लोकल सेंटिमेंट्स असतील त्याच्यावर गेलाय. तो आम्हाला राष्ट्रीय स्तरावरती निश्चित आणण्याचं एक चॅलेंज आहे. परंतु अनेक ठिकाणी आमच्या या ज्या इकॉनॉमिक मॉडेलमधनं असेल किंवा आमच्या कार्यप्रणालीमधनं त्याच्यावरती प्रभाव पडण्याचा निश्चित प्रयत्न आम्ही करत आहोत. तुम्हाला असं वाटतंय की तुमची परिस्थिती सुधारू शकते? अतुल भातखळकर, आजचं उत्तर भारतातलं चित्र, कालचं पश्चिम भारतातलं चित्र आणि आधीचं पाहून तुम्हाला काय वाटतं? नाही, मगाशीच कुमार केतकरांनी सांगितल्याप्रमाणे जर का उत्तर प्रदेशचा आजचा सर्वे खरा निघाला तर भारतीय जनता पार्टीला केंद्रामध्ये 175च्या आसपास जागा मिळतील हे तुमच्या टोटल सर्वेवरनं जवळजवळ लक्षात येतं आहे. त्यामुळे 2014मध्ये केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी प्रणित सरकार येईल असं आजच्या या सगळ्या सर्वेवरनं मानायला काहीच हरकत नाही. आणि व्यक्तिशः मला असं वाटतं की आत्ता केतकरांनी जे विश्लेषण सगळं केलं, म्हणजे केतकरांशी असं अधिकृतरित्या सहमत व्हायची फार कमी वेळाला पाळी येते, त्यामुळे मला 2 चांगल्या गोष्टी दिसत आहेत की त्यांच्याशी मी सहमत होतो आहे आणि तुमचा उत्तर प्रदेशचा सर्वे तर मला अत्यंत सुखावणारा असा सर्वे आहे. पण यावेळच्या 2014च्या निवडणुकीमध्ये आणि याच्या आधीच्या निवडणुकीमध्ये एक फार मोठा मतदारांच्या दृष्टिकोनातून मोठा फरक आहे. तो असा आहे की यावेळेचा आपला 30% मतदार हा अत्यंत तरुण असा मतदार आहे आणि हा जो डेमोग्राफिक चेंज देशाच्या याच्यामध्ये झालेला आहे, या डेमोग्राफिक चेंजमुळे मला असं वाटतं की जी ॲस्पायरिंग इंडिया आहे ही ॲस्पायरिंग इंडिया याला डेव्हलपमेंट पाहिजे, यांना एम्प्लॉयमेंट पाहिजे, गुड गव्हर्नन्स पाहिजे. म्हणजे सोशल फॅक्टर आहेच, पण काँग्रेस झपाट्याने काँग्रेसचा ऱ्हास होत गेला. याचं प्रमुख कारण असं आहे की काँग्रेसने गुड गव्हर्नन्स देण्यामध्ये काँग्रेस अपयशी ठरली. म्हणजे आपल्या या सर्वेमध्ये कर्नाटकमधल्या मुख्यमंत्र्याविषयी चांगलं म्हटलं गेलं. याचं कारण असं आहे की त्यांचं हनीमून चाललं तसं खरं आहे, पण त्याच वेळेला पहिल्या 3 महिन्यामध्ये सुद्धा त्यांनी किमान काही वाईट काम केलेलं नाही आहे हे सुद्धा तितकंच सत्य आहे. त्याच्यामुळे त्यांच्याविषयी लोक बरं बोलत आहेत सर्वेप्रमाणे. त्यामुळे गुड गव्हर्नन्स हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे आणि UPA सरकारच्या 9-10 वर्षाच्या कामगिरीच्या पार्श्वभूमीवर तो मुद्दा अधिक महत्त्वाचा आहे असं मला वाटतं आहे. सचिन सावंतांनी 96-98 अनेक उल्लेख केले, पण भारतीय जनता पार्टी 2014ला लोकसभेला सामोरी जाणार आहे. ती राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणून आम्ही सामोरं जाणार आहोत. त्यामुळे कुठल्याही प्रकारचे विवादास्पद त्यांच्या दृष्टीने जे काही मुद्दे आहेत ते मुद्दे पुढे याचं काही कारण नाही आहे. आणि मी हा जो ठीक म्हणजे डेमोग्राफिक चेंज जो मतदानामध्ये झालेला आहे त्या डेमोग्राफिक चेंजचा मोठा फायदा मला असं वाटतं नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामुळे, त्यांनी केलेल्या कामामुळे या 2014च्या लोकसभा निवडणुकीत आम्हाला मिळेल असं मला वाटतं. मला कुमार केतकरांकडे जायचं आहे, पण त्याआधी मला सुहास पळशीकरांकडे जायचं आहे. पळशीकर, सोमवारपासून आजपर्यंत आपण भारतातल्या वेगवेगळ्या विभागातला कौल जो आहे तो पाहिलेला आहे. तुमचा काय निष्कर्ष आहे या कौलावरून? मी असं म्हणेन की अर्थातच आपल्याला माहिती आहे की पूर्व भारतापासून आता उत्तर भारतापर्यंत आपण जो पाहिलं त्याच्यामध्ये एक ट्रेंड आपल्याला जो दिसतो तो असा की केंद्र सरकारला आणि काँग्रेसला अनुकूल असं फारसं लोकमत दिसत नाही आणि त्यामुळे त्यांचं एकूण काही खरं नाही निवडणुकीत असं दिसतंय. त्याच्या कॉन्टेक्स्ट किंवा त्याची पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे असं मला वाटतं. ती अशी की बऱ्याच काळानंतर प्रथमच जेव्हा आर्थिकदृष्ट्या देशाची स्थिती ही ढासळतीये किंवा खालावतीये अशा वेळेला केंद्र सरकारला निवडणुकीला सामोरं जावं लागणार आहे आणि ती त्या केंद्र सरकारची आणि ते सरकार चालवणाऱ्या पक्षांची कसोटी असणार आहे. हा संदर्भ लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. दुसरा मुद्दा असा की आणि त्याची चर्चा आपण आणखीन उद्याही करूयात की 6-7 महिने किमान अजून निवडणुकीला शिल्लक असताना आपण ही सगळी चर्चा करतोय आणि त्यामुळे निवडणुकीनंतर काय होईल याच्यापेक्षा या 6-7 महिन्यात काय महत्त्वाचे
मुद्दे किंवा प्रवाह पुढे येतील हे मला असं वाटतं जास्त महत्त्वाचे आहेत. आणि मी असं म्हणेन की 3 किंवा 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक, आत्ता जी चर्चा झाली त्याप्रमाणे कोण कोणाशी आघाड्या करणार हा एक मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे. आणि असे सर्वेक्षणांचे कल जे असतात ते लक्षात घेऊन जे राजकीय पक्ष लोकांमध्ये वावरत असतात त्यांना कुणाबरोबर जायचं याचे निर्णय करावे लागतात. एक छोटंसं उदाहरण सांगतो जे आपल्या सर्वेक्षणातनं येत आहे की उत्तर प्रदेशामध्ये जी काही सगळी खळबळ चाललेली आहे तिचा एक परिणाम असा आहे, आणि ते बंगालमध्येही काही ठिकाणी दिसतं, की मुख्यतः उत्तर प्रदेशात आणि बिहारमध्ये हा कल आहे की मुस्लिम समाज जो आहे तिथला आणि जो तिथं मोठा मतदार आहे त्यांना तिथल्या कुठल्या तरी एखाद्या पक्षाशी काँग्रेसचा समझोता व्हावा असं प्रकर्षाने वाटतं. आता हे जे दडपण आहे ते राजकीय पक्षांवरती असणार आहे की लोकांना काय हवंय आणि आपण कशा आघाड्या केल्या पाहिजेत. दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा दिसतोय तो प्रचार आणि प्रतिमांचा मुद्दा आहे की कसा प्रचार करायचा आणि कोणत्या प्रतिमा पुढे आणायच्या याचे निर्णय सगळ्याच राजकीय पक्षांना करावे लागतील. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा, गेली 15-20 वर्षे जे राजकारण चाललंय ज्याच्याबद्दल आम्ही काही राजकारणाचे अभ्यास करणारे विद्यार्थी जे आहोत ते सतत बोलतो आहोत, तो असा की खरा रंगमंच, राजकारणाचं खरं थिएटर हे राज्यांमध्ये आहे. आणि ते थिएटर आपण गेली 3-4 दिवस पाहतोय. आणि त्यामुळे एक मोठं चित्र आपण जेव्हा रंगवायला जातो त्यावेळेला त्याच्या पाठीमागे प्रत्येक राज्यात काय घडणार आहे आणि त्या राज्यामध्ये कशा प्रकारे चुली मांडल्या जाणार आहेत, कशा प्रकारचे पत्त्याचे बंगले रचले जाणार आहेत याच्यावरती खरं म्हणजे पुढच्या 6 ते 7 महिन्यांमधलं राजकारण ठरेल. दिल्लीतल्या राजकारणाला माध्यमांमध्ये महत्त्व असतं, पण लोक मत देतात त्यावेळेला मात्र राज्यातल्या राजकारणामध्ये आणि राज्यातला प्रचार, राज्यातल्या प्रतिमा यांचा तितकाच महत्त्वाचा म्हणून विचार करून मत देतात. आणि ते पुढच्या 6 महिन्यामध्ये पाहणं हे अत्यंत महत्त्वाचं ठरेल असं मला वाटतं. पळशीकर, एक शंका इथे उपस्थित होते आणि जी कालही झाली होती की सर्वेमध्ये आपण जे प्रश्न विचारलेत त्यामध्ये काही राष्ट्रीय प्रश्न होते ते आपण उद्या घेणार आहोत, पण सर्वसाधारणपणे राज्यातल्या सरकारच्या कामगिरीविषयी प्रश्न आहेत, त्यावरून तुम्ही लोकसभेचा निष्कर्ष कसा काय काढता अशी एक शंका होती. त्याला तुम्ही काय उत्तर द्याल? नाही, त्याला उत्तर असं आहे की तुम्ही स्वतःच रोज सांगता त्याप्रमाणे एक थेट प्रश्न लोकांना विचारतो की जर उद्या निवडणुका झाल्या तर तुम्ही कुणाला मत द्याल. आता हे जे लोक सांगतात, समजा असं सांगितलं महाराष्ट्रामधल्या लोकांनी, समजा 35% लोकांनी सांगितलं की आम्ही काँग्रेसला मत देऊ आणि 35% किंवा 30% लोकांनी सांगितलं आम्ही भाजप शिवसेनेला देऊ. समाधानाचे जे प्रश्न आहेत ते एका बाजूला स्पष्टीकरणासाठी आवश्यक असतात की लोक असं का बरं मत देत आहेत, पण दुसऱ्या बाजूला हे जे लोकांनी आपल्याला सांगितलेलं आहे की आपण कोणत्या पक्षाला मत देणार ती त्यांची अनुकूलता किंवा प्रतिकूलता किती पक्की आहे, म्हणजे त्याला किती स्ट्रेंथ आहे हे ओळखण्यासाठी म्हणून हे आपण प्रश्न विचारतो. उदाहरणार्थ जर उत्तर प्रदेशात आपण पाहिलं की काँग्रेसला कोणी फारसं मत देत नाही आणि समाजवादी पार्टीलाही कोणी फारसं मत देत नाही, त्याला जोडून आपल्याला दुसरी माहिती कळते की समाजवादी पार्टीच्या सरकारबद्दल लोकांचं मत अनुकूल नाहीये. मग आपण जेव्हा हा युक्तिवाद करतो की तिथे समाजवादी पक्षाला फारसं पाठबळ मिळणार नाही, या युक्तिवादाला मग एक बळ प्राप्त होतं. याच्या उलट महाराष्ट्रात काल बरोबर प्रश्न आला होता आणि मला असं वाटतं की मी हे मान्य करेन की महाराष्ट्रामध्ये नेमकं लोक कुणाला मत देतील असा जर मला प्रश्न विचारला ह्या सर्वेक्षणानंतर तर मी असं म्हणेन की याच्या बाबतीत काहीशी संदिग्धता आहे. याचं कारण सरकारबद्दलचं लोकांचं मूल्यमापन हे अध्यात्मध्यात आहे, पण मत कुणाला देणार हे सांगताना मात्र काँग्रेसला थोडासा पुढाकार मिळतोय. आणि त्यामुळे मग माझ्या महाराष्ट्रातल्या काँग्रेसला असलेल्या अनुकूल प्रवाहाचं जे म्हणणं माझं असेल त्याला कमी जोर राहील. या अर्थाने हे बाकीचे प्रश्न महत्त्वाचे असतात. एका अर्थाने हा तुम्ही सर्वेक्षण करत असताना कोणकोणत्या ट्रिक्स किंवा कोणकोणत्या पद्धतीशास्त्रीय युक्त्या वापरून तुमचे निष्कर्ष जास्त पक्के करायचे त्याच्या हे वेगवेगळे मार्ग असतात असं मी सांगेन. कुमार केतकर यांच्याकडे जाणार आहे मी. कुमार केतकर, आपण पाहिलंय की काय काय होतंय आणि आता पळशीकर म्हणाले त्याप्रमाणे काँग्रेसची बाजू कमकुवत आहे. तुम्ही मगाशी असं म्हणालात जर 175 पर्यंत भाजपला जागा मिळाल्या तर भाजप सरकार बनवू शकते. मी तो पण प्रश्न तुम्हाला विचारणार आहे, अजूनही तुमचं हे मत कायम आहे का? आणि जर भाजपला 175 जागा मिळाल्या तर नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील का? भारतीय जनता पक्षाला जर एनडीएमध्ये 175 जागा स्वतःच्या मिळाल्या तर भाजप प्रणित सरकार येऊ शकेल, भाजपच्या आघाडीचं सरकार येऊ शकेल, परंतु नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत. कारण त्याच्यासाठी 175 जागा मिळाल्या असं जरी गृहीत धरलं, अगदी 180 मिळाल्या ज्या वाजपेयींना मिळाल्या होत्या, तरी जवळजवळ 100 जागा त्यांना इतर पक्षांकडनं लागणार. त्या काही केवळ शिवसेना आणि अकाली दल यांच्याकडनं येणार नाहीत. म्हणजे त्यांना इतर पक्षांकडे, म्हणजे अगदी त्यांना अनुकूल असलेले पक्ष कोणते तर जयललितांचा पक्ष असं काही जण म्हणतील, नवीन पटनायकांचा पक्ष, ममता बॅनर्जींचा पक्ष, परंतु प्रत्यक्षात त्यांच्याकडनं त्यांचा जो सामाजिक पाया आहे
तो पाया पाहतात त्यांचा हे पक्ष त्यांच्या आघाडीमध्ये सामील होणार नाहीत जर मोदी पंतप्रधान होणार असतील तर. परंतु तुम्ही पाहिलं असेल कमीत कमी 2 किंवा 3 वेळा मुलायम सिंगांनी आडवाणींच्या बाजूनी कौल दिलेला आहे, ममता बॅनर्जींनी दिलेला आहे. त्यामुळे जर आडवाणी पंतप्रधान असतील तर हेच लोक भाजप प्रणित आघाडीमध्ये येऊ शकतील. आता आडवाणी पूर्वीची वाजपेयींची प्रतिमा, मवाळ प्रतिमा घेऊन आता आलेले आहेत. प्रत्यक्षात आडवाणींची प्रतिमा 92 सालची ही आत्ताची जी मोदींची प्रतिमा आहे ती प्रतिमा होती. त्यामुळे आडवाणींची प्रतिमा मोदींच्यापेक्षा फार वेगळी होती असं नाही, तरी पण आत्ता आडवाणी जी प्रतिमा घेऊन येत आहेत ती ह्या पद्धतीने घेऊन येत असल्यामुळे 175 जागा मिळाल्या तर मोदी पंतप्रधान होण्यापेक्षा आडवाणी होण्याची किंवा तत्सम कोणी त्यांना मान्य असलेल्या माणसाचा पंतप्रधानपद होण्याची शक्यता आहे. दुसरा प्रश्न जो आहे म्हणजे तुमच्या त्या एकूण त्याच ॲनालिसिसवरती मी ठाम आहे का, तर आता तुम्ही एक ताबडतोब तुमच्या लक्षात येईल की 2014 सालची निवडणूक ही गेल्या 65 वर्षात नाही खरं म्हणजे 1952 पासून जेवढ्या निवडणुका झाल्या त्यातली सर्वात महत्त्वाची निवडणूक आहे. आणि त्याचं एक कारण असं आहे जे आत्ता अतुलने सांगितलं ते हे की इतक्या मोठ्या प्रमाणावरती तरुण मतदार पहिल्यांदा येतोय. जर तुम्ही पाहिलं तर 1967 साली पहिल्यांदा 20 वर्षाची मुलं म्हणजे त्यावेळेच्या 21 साली आणि 1967 साली सगळीकडे पडझड झाली. 10 राज्यातनं काँग्रेसचा धुव्वा उडाला 1967 साली ज्यावेळेला पहिला तरुण स्वातंत्र्यानंतर जन्माला आलेला उतरला. त्याच्यानंतर आपण पाहिलं 1984 मध्ये ज्यावेळेला दुसरा फेज तरुणांचा आला त्यावेळेला त्यांना राजीव गांधींबद्दल आकर्षण वाटलं. त्यावेळेलाही तरुणांना राजीव गांधींबद्दल वाटणारं आकर्षण हा त्याचा एक घटक होता. आत्ता पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणावरती तरुण वर्ग येतोय. परंतु तरुण वर्ग हा शब्द जणू काही कामगार वर्ग, शेतकरी वर्ग, महिला वर्ग तसा नाहीये. तरुण वर्ग डिव्हायडेड आहे. तरुण शेतमजूर पण असतो, तरुण नक्षलवादी पण असतो, तरुण शिवसेनेत पण असतो, तरुण ममता बॅनर्जींकडे पण असतो. त्यामुळे तरुण वर्ग नावाचा एक असा मतदार नाहीये. तो तरुण वर्ग मगाशी प्रेक्षकांना सांगितल्यामुळे त्या राज्यामध्ये त्या परिसरामध्ये त्याच्यावरती होणारा कोणाचा प्रभाव आहे त्याच्या अनुषंगाने तो तरुण वर्ग जातो. त्यामुळे तरुण वर्ग जरी मोठा असला तरी तो सगळा तरुण वर्ग एकाच दिशेने जाईल असं नाही. आणि शेवटचा मुद्दा की मोदींची लोकप्रियता ही प्रामुख्याने आत्ता जी दिसतेय ही मध्यम वर्ग, उच्च मध्यम वर्ग आणि शहरी मध्यम आणि उच्च मध्यम वर्ग आणि जातीवाचक बोलायचं झालं तर सवर्ण उच्च मध्यम वर्ग यांच्यामध्ये जास्त आहे. याचा अर्थ ती इतरांमध्ये नाही असं नाही, परंतु प्रामुख्याने ती ह्याच्यात आहे. आणि आपल्या समाजातलं वास्तव असं विचित्र आहे की ज्यावेळेला एखादा विशिष्ट वर्ग एका बाजूला जातो त्यावेळेला त्याच्या विरुद्ध सांस्कृतिक आणि आर्थिकदृष्ट्या असलेला वर्ग असतो तो काही फारसा राजकारणाचा विचार न करता त्या वर्गाच्या विरोधी जातो. असा एक वर्गविग्रह आपल्या समाजात सुप्तपणे चालू असतो. तो वर्गविग्रह कसा प्रकट होणार आहे हे सांगता येत नाही. परंतु आत्ता जर आपण समाजात पाहिलं, सर्वे सोडून देऊया, समाजात पाहिलं तर मोदींच्या बाजूनी बोलणारी जी माणसं आहेत ती पूर्वीची भारतीय जनता पक्षाची माणसं अधिक तीव्रतेने बोलतात. परंतु अशी माणसं आपल्याला किती भेटतात की जी माणसं कधीही भारतीय जनता पक्षाच्या बाजूची नव्हती आणि आता ती केवळ मोदींमुळे आलेली आहेत. तर काही प्रमाणामध्ये ती शहरी उच्च मध्यम वर्गात आलेली आहेत की ज्यांनी 2009 मध्ये मनमोहन सिंगना मत दिलं, सोनिया गांधी राहुल गांधींना पण नाही, मनमोहन सिंगना मत दिलं होतं. त्यातला एक वर्ग नक्की मोदींकडे आलेला आहे. परंतु तो वर्ग मोदींना आणि भारतीय जनता पक्षाला 160च्या पुढे घेऊन जाण्या इतपत आहे की नाही हे अजून नक्की ठरलेलं नाही. आणि ते ठरण्यावरती म्हणजे तो वर्ग कसा जाईल आणि त्या अनुषंगाने इतर वर्ग कसे जातील या गणितावरती ते अवलंबून आहे. त्यामुळे मला असं वाटतं 2014ची निवडणूक ही या देशातली सर्वात ऐतिहासिक निवडणूक आहे इतर कोणत्याही निवडणुकीपेक्षा, कारण सगळे पॅरामीटर्स बदललेले आहेत. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे आता विचारसरणी महत्त्वाची नाही. माझं आत्ताही असंच प्रामाणिक मत आहे की सेक्युलरिझमचा मुद्दा जर सोडला तर आर्थिक पातळीवरचे विचारसरणीचे जे मुद्दे होते 1971 साली, 1969 साली, 1945 साली ते आता फारसे मतभेदाचे राहिलेले नाहीत. सेक्युलरिझम हा एकमेव मुद्दा असा आहे की ज्याला आपण कट ऑफ पॉईंट म्हणता येईल. मग आता तो शुडो सेक्युलरिझम आहे का खरा सेक्युलरिझम आहे, काँग्रेस खरं, ह्या चर्चेत मला जायची इच्छा नाही. परंतु सेक्युलरिझम हा मात्र मुद्दा राहिला आहे. तेवढ्या एका पॉईंटवरती काँग्रेसिझम आणि अँटी काँग्रेसिझम डिवाइड होतो, त्याच्यावरती निवडणूक ठरेल. सुहास पळशीकर, माझा वेळ संपलेला आहे. उद्या राष्ट्रीय प्रश्नांची आपण चर्चा करणार आहोत. पण कुमार केतकर जे म्हणतायत ही निवडणूक आजपर्यंतची सगळ्याच ऐतिहासिक निवडणूक आहे, तुम्हाला पटतंय का? तुमचं म्हणणं शेवटचं आणि मी कार्यक्रम संपवणार आहे. नाही, खरं म्हणजे ही निवडणूक सगळ्यात ऐतिहासिक आहे हे मला थोडंसं अतिशयोक्त वाटतं. ही निवडणूक महत्त्वाची आहे हे मी मान्य करतो, पण अगदी वेगळ्या कारणासाठी. आणि ते कारण असं की 89 सालापासून भारताच्या राजकारणामध्ये जी अस्वस्थता निर्माण झाली आहे ती 9 सालीच्या निवडणुकीत म्हणजे 20 वर्षांनी असं दिसलं की काही प्रमाणामध्ये स्थिरावती आहे. आणि ज्याला 2 मोठ्या आघाड्यांच्या दरम्यान चालणारं राजकारण असं म्हणतो ते सुरू होत आहे.
या निवडणुकीत मला अशी शक्यता वाटतेय की ते दोन आघाड्यांचं राजकारण कोसळून पाडण्याची क्षमता या निवडणुकीत कदाचित असू शकते आणि त्यामुळे काँग्रेस नंतरच्या किंवा काँग्रेस पक्षाच्या पाडावानंतरच्या राजकारणापुढे एक नवीन प्रश्नचिन्ह या निवडणुकीतून कदाचित निर्माण होऊ शकतं, म्हणून मला ती महत्त्वाची वाटते. केवळ नवे मतदार किंवा तरुण मतदार येत आहेत या कारणासाठी मला ती फारशी महत्त्वाची वाटत नाही, पण अर्थातच आपण पुन्हा याची चर्चा करू शकतो उद्याला. बरोबर आहे, उद्याला याची आपण सविस्तर चर्चा करूया. पण अत्यंत इंटरेस्टिंग अशी ही निवडणूक होणार आहे. आणि तुम्हाला हे मी पुन्हा सांगू इच्छितो की जूनच्या शेवटच्या आठवड्यात आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात सर्वे करण्यात आला होता. पुढच्या 9 महिन्यात असे आणखी काही सर्वे आम्ही करणार आहोत आणि परिस्थितीचा आढावा घेणार आहोत. तुम्ही अजिबात त्याकडे दुर्लक्ष करू नका. उलट प्रत्येक सर्वे हा बघून कशा प्रकारे देशातली परिस्थिती बदलते आणि 2014च्या मेमध्ये कोणतं सरकार येणार आहे याचा वेध घ्या. राजकारणाच्या अभ्यासकांसाठी हा सर्वे अत्यंत महत्त्वाचा आहे. IBN नेटवर्क, हिंदू आणि CSDSनं हा सर्वे केला होता. पुन्हा भेटूया उद्या ठीक संध्याकाळी 8 वाजता. पहा फक्त IBN.